मित्रांनो, आता आपली तयारी झालेली आहे. जवळजवळ 6:15 झालेले आहेत सकाळचे. आता आपण राजेराय मठमधून निघत आहोत. राजेराय मठची बिल्डिंग, या बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरवर आपला रूम होत्या, AC रूम. आणि खूपच इकडे टेम्परेचर जास्त आहे. काल रात्रीसुद्धा 41 डिग्री होता. जवळजवळ 8:30-9 वाजेपर्यंत 41 डिग्री टेम्परेचर होता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे. ध्रुवा पाण्याच्या बॉटल भरून घेऊन येत आहे तिकडून. ते बघा पाणी बॉटल घेऊन आलेली आहे. ही आपली गाडी इकडे चकाचक साफसफाई झालेली आहे. गाडीची कोल्ड स्टार्ट केलेली आहे. ही समोर आहे ती बिल्डिंग आहे. तिकडे मठामध्ये जेवणाचं तिकडे त्या बाजूला आहे. चला आता पुढच्या प्रवासाला निघू. आज कोल्हापूर, पण त्याच्या अगोदर एक स्पेशल नाश्ता करण्यासाठी उपिटो म्हणून आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. इकडे एक भली मोठी विहीर आहे, त्यामध्ये मासे आहेत. मासे मोठे मोठे मासे आहेत. ध्रुवा तुला मासे दाखवतोय. मासे, हा बॉटल ठेवून आहे हातातली. चला गाडी लोड करायला सुरुवात झालेली आहे. आता फटाफट गाडी लोड झाली का निघूया. मित्रांनो, आता आपण इकडे नाश्ता करण्यासाठी स्पेशल हॉटेलमध्ये आलेले आहेत. उपिटो म्हणून आहे, बघू शकता तुम्ही. इथे सेल्फ सर्व्हिस आहे आजूबाजूला. हे बघा कशा प्रकारे हे उपिटो म्हणून स्पेशल आहे. आणि खूपच सुंदर आणि जबरदस्त नाश्ता आहे इकडे. क्वालिटी वगैरे एकदम फुल्ली मेंटेन आहे. हे थोडं स्वामी समर्थापासून मध्ये आहे. इकडे बाजूलाच देवळाच्या मठाच्या बाजूलाच आहे, पण गाडी पार्किंगची थोडी गैरसोय होते. अशीच रोडवर आपण उभी केलेली आहे समोर. फार जुनं हॉटेल आहे हे, पण पॉश आहे, खूप सुंदर आहे. अशा प्रकारे त्यांचं किचन आहे समोर. चला आपला वडा सांबार आलेला आहे. आदित्यचा मसाला डोसा यायचा आहे. मी नाश्ता करून घेतो. ध्रुवाचा सुद्धा मसाला डोसा यायचा आहे. मित्रांनो, हे बघा उपिटो एकदम स्पेशल हॉटेल आहे. ॲक्च्युली साऊथवाल्यांचं आहे. जसं गुजरातमध्ये अमूल, तसं इकडे नंदीचं तूप वापरलं जाते. गुजरातमध्ये अमूल आणि महाराष्ट्रामध्ये चितळे बंधू. तसं इकडे मसाला डोसा जो स्पेशल आहे, मसाला डोसा तो प्युअर साजूक तुपातून बनवला जातो. ही इकडची एक स्पेशालिटी आहे. बाकी कुठे तुपातला मसाला डोसा नसतो, प्युअर तुपातला, साजूक तुपातला. तर हे एक स्पेशालिटी आहे. परत इकडचे वडा सांबारसुद्धा एकदम सॉफ्ट होते, जबरदस्त. क्वालिटी फुल्ली मेंटेन आहे. आणि मंदिरापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे हे उपिटो. जर कोणाला कोणी अक्कलकोटला आले नाश्ता करायचा असेल तर इथे नक्कीच भेट द्या. परत इकडे राहण्याची सुद्धा सोय आहे. AC रूम, नॉन AC रूम सर्व इकडे आहे. चला आता कोल्हापूरसाठी आपण निघूया. चल ध्रुवा, झालं का पोट भरलं? चला मित्रांनो, इथे एक छोटासा ब्रेक घेतला आहे. आता वाजलेले आहेत 9:15 आणि ह्या हायवेवर कोल्हापूर हायवे, मंगळवेढा म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी हा रस्ता आहे. इकडे पंढरपूरला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि इथूनच आता पंढरपूरला जायचं तर हा मेन हायवे सोडावा लागतो, कोल्हापूर हायवे. ही आपली इकडे गाडी उभी आहे. आणि एक एवढं सुंदर वातावरण आहे, सुंदर हायवे आहे. तर एक आपण ड्रोन शॉट घेऊया इकडे. त्यासाठी आपण थांबलेले आहे. ड्रोन शॉटशिवाय मजा नाही. उगाच ड्रोन घेतलेला आहे तर काहीतरी त्याचा फायदा तर उपयोग तर केला पाहिजे का नाही. ते मस्त रस्ता आहे, जबरदस्त. आता 200 किलोमीटर हा रस्ता असाच आहे. फक्त शेवटचा पॅच 50 किलोमीटरचा खराब आहे. ऊसाची शेती वगैरे, पण ऊस काय मिळत नाही. बाकी काय सगळं शेतीचं आहे आजूबाजूला. पण हायवे भारी आहे. ध्रुवाला आवडला का हायवे? आणि ध्रुवाला गाडीत खूप एन्जॉय करते. ध्रुवा मजा आलेली आहे. सर्व उतरलेले आहेत. ध्रुवा दरवाजा, हां दादा आहे तिकडे. तसा हायवे आहे. मस्त फुलाची झाडं, बिट्टूची झाडं नाही, बिट्टूची झाडं, पिवळी फुलावाली झाडं आहेत ही रस्त्याच्या बाजूला. तुम्ही बघू शकता. हायवे एकदम जबरदस्त आहे, एक नंबर हायवे आहे. चला एक ड्रोन शॉट घेऊ आता आपण फटाफट आणि पुढचा रस्ता करूया. मित्रांनो, इकडे एक वॉशरूम ब्रेक घेतला ह्या हॉटेलवर. बघा कसं बैलगाडी वगैरे आहे, काय मस्त बनवलेलं आहे. इकडे डेकोरेट केलेलं आहे. दुर्वाला आवडला?
ध्रुवाला खूप आवडले. ध्रुवा बैलगाडी चालवते. राजापुरी प्युअर व्हेज. अशा प्रकारे कुस्तीचे आखाडा दाखवलेला आहे. स्वामी समर्थ सुद्धा इथे दाखवलेला आहे. काय सुंदर आहे. हा समोरच हायवे आहे आणि ही आपली गाडी आहे. आता गाडी आधी चालवतोय, आम्ही मागे बसूया. दुर्वाला खूप आवडलं. दुर्वा बघा कसा खेळाचा आनंद घेत आहे. घसरगुंडी वगैरे खूप एन्जॉय करते ती ट्रिप. पाणी काढत आहे विहिरीतलं. खरोखर पाणी आहे त्यामध्ये. बालदीत बघा आलेलं आहे पाणी. काय मस्त हॉटेलला सजावट केलेली आहे. जबरदस्त वाटते पण एक नंबर. आबा बसले तिकडे, आपली गाडी उभी आहे. तर आपल्या गाडीचे पहिले 1000 किलोमीटर पूर्ण झालेले आहे रीडिंग. पंढरपूर गेलेला आहे पुढे आणि 1000 किलोमीटर आपल्या गाडीचे पूर्ण झालेले आहेत. आता आपलं कोल्हापूर किती राहिलं रे? कोल्हापूर नरसोबाची वाडी पहिले जायचं आहे आपल्याला. आता 1000 किलोमीटर असं हजारो किलोमीटर गाडी कशा प्रकारे पूर्ण करते ते बघूया. पहिले 1000 तर गेलेले आहेत. तिला आता लाखो किलोमीटर असे पूर्ण करायचे आहेत पुढे. जसं त्या इनोवाने केलेले आहेत. 1,85,000 किलोमीटर झालेले आहेत ती गाडीचे रीडिंग जुन्या इनोवाचे. आता नवीन गाडीचा अजून पहिलाच लॉट आहे. रोड बघा किती जबरदस्त आहे. रोड एक नंबर आहे. रोड भारी आहे. म्हणजे घरी गेल्यानंतर पहिली 1000 किलोमीटरची सर्व्हिसिंगला पाठवावी लागेल गाडी. 1200 ते 1500 किलोमीटर रीडिंग होईल पूर्ण. आजूबाजूला कशी शेती वगैरे आहे तुम्ही बघू शकता. चला नरसोबा वाडी किती राहिली आहे? नरसोबा वाडी 85 किलोमीटर आहे. 1 तास लागेल, 1-1.5 तास. आता वाजले 10:30. 12 वाजेपर्यंत नरसोबा वाडी. आणि दुर्वा काय करते बघ. पदू बसलेला आहे पुढे मोबाईल घेऊनच. बाबा मोगरे काय इकडे बसलेत. दुर्वाला मज्जा आलेली आहे. तिने मस्त तिकडे हॉटेलवर एन्जॉय केलं. हा दुर्वा. घसरगुंडी, बैलगाडी, घोड्यावर पण बसली. खोट्या घोड्यावर, खऱ्या घोड्यावर बसेल का? विहिरीतून पाणी सुद्धा काढलं तिने. पाणी होतं खरोखर ना? मग भारी. हा दुर्वा आमची मस्त मजा करते. आता 4थीत गेली दुर्वा. चला तर आता आपण मित्रांनो नरसोबा वाडीमध्ये पोचलेले आहोत. आपण एंट्री करत आहोत आता. इकडे बघू शकता तुम्ही. आता किती गर्दी आहे दर्शनाला बघूया. मंदिरामध्ये ही त्याची कमान आहे इकडे. आणि पुढे आपल्याला मग कोल्हापूरलाच जायचं आहे. आता वाजलेले आहेत 11:30 आणि टेम्परेचर आहे 36 डिग्री. ग्रामपंचायतची पावती फाडायला 50 रुपये काढून ठेव. मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे नरसोबाच्या वाडीमध्ये किती गर्दी आहे. हे मुख्य मंदिर आहे, पादुकास्थान. पण खूप गर्दी आहे इकडे. लाईनच्या लाईन लागले. आपण मुखदर्शन घेतलं. मुखदर्शनमध्ये बरोबर 5 फुटावरून लाईन बघा किती लांब लचक आहे. ॲक्च्युली इकडे सर्व आहेत ते काय करायला आले ते मुंजांचे मुहूर्त दिसतात. ब्राह्मण लोकांमध्ये जे मुंज करतात मुलांची, ते मुंज चालू आहे तिकडे. मुंजांसाठी गर्दी बघा किती चालू आहे. गर्दी आहे तिथे लागलेली आहे. आणि मुख्य दर्शन रांग आहे. बाजूलाच हे नदीचं पात्र आहे बघू शकता तुम्ही. आजून पदू आलेले. आजू इथून घ्या दर्शन. त्या बाजूच्या लाईन मधून जा. मुखदर्शन बाजूच्या लाईन मधून. काय नाही 5 फुटावरूनच दर्शन होते. हा समोर हायवे आहे. नदीचं पात्र आहे इकडे बघू शकता तुम्ही. त्या आजूबाजूचा आवार अशा प्रकारे आहे. सिक्युरिटी मला वाटते बघतच राहिला आपल्याकडे. ओरडायचा मूडमध्ये आहे तो.
एरियामध्ये. हे मुंज बघा कशा प्रकारे मुंज करायला लागलेले आहेत. सगळे मुंजवाले येऊन बसलेले आहेत. हे मुख्य पादुका दर्शन तिकडे आहे. पावसाळ्यामध्ये हे पात्र पूर्णपणे बुडते. कधी कधी इकडे 10 फुटापर्यंत 20 फुटापर्यंत पाणी असते. आमची दुर्गा तिकडे बसलेली आहे पायरीवर. हे पूर्ण नदीपात्र बुडते पावसाळ्यामध्ये. चला आदू आणि पदू आल्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा कशा प्रकारे इकडे आहे एरिया. काय पायऱ्या आहेत नदीपात्रासाठी. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडे. आणि मुंज कार्यासाठी इकडे घोडे बघा कसे सजवून ठेवलेले आहेत. त्याचे पैसे घेऊन ज्याची मुंज आहे त्याला पालखी नेली जाते. त्याची घोड्यावर वरात काढली जाते. जवळजवळ अर्ध लग्नच आहे. तर मिठाईची दुकानं बघा किती आहेत. भरपूर इकडे मिठाईची दुकानं. प्रसादालय किती आहे बघा मोठं. वेगवेगळ्या प्रकारचे गुलकंद बर्फी, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी आहेत. हे बघू शकता किती उत्कृष्ट प्रकारे बर्फी वगैरे आहे. किती प्रकारे बर्फी आहे आणि किती मोठी मोठी दुकानं इकडे आहेत. सर्व लाईनमध्ये दोन्ही बाजूला बर्फी आहे. हे पेढे घ्यायचेत ना? हो घे ना. कुठेतरी पेढे घे. कोल्हापूरला द्यावे लागतील. आमचे काही मित्रमंडळी आहेत त्यांना. दुकानवाले आहेत, हॉटेलवाले आहेत. गाडी नवीन घेतली त्याच्याबद्दल पेढे द्यावे लागतील. पूर्ण आजूबाजूचा आवार बघा किती स्वीट्स आहेत. पेढे, बर्फी, लाडू खूपच आहेत. व्हरायटी खचाखच भरलेलं दुकान आहेत. दुर्वा काय लस्सी घ्यायची आहे का दुर्वाला? बासुंदी, लस्सी, बरंच काही आहे. मधू काय घे पेढे वगैरे. मधू सुद्धा इकडून पेढे घेणार आहे. बर्फी वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी आहेत. बर्फीचे पण आंबा बर्फी, खवा बर्फी, बासुंदी आहे, कलाकंद, मलाई पेढा. दुर्वाने काहीतरी घेतलेलं आहे. क्ले घेतलाय. काय करेल ते क्लेचं? चला आता लवकर निघूया. 1-1:30 वाजेपर्यंत आपल्याला कोल्हापूर पोचायचं आहे. बघू आपले कोल्हापूर काय कंदी पेढे घेत आहे. साताऱ्याचेच कंदी पेढे बेस्ट असतात. चला लवकर काय घ्यायचं ते घ्या. आपल्याला निघायचं आहे. आता इकडे बाबा वगैरे पेरू घेत आहेत आपल्याला खाण्यासाठी रस्त्यात मध्ये. दुर्वा पेरू खायचं आहे का? दुर्वाला पण पेरू खूप आवडतात. काहीतरी रस्त्याला टाइमपास पाहिजे गाडीमध्ये. अजून आपल्याला इकडून 50 किलोमीटर जायचं आहे कोल्हापूरसाठी. बघ अशी खेळण्याची दुकानं वगैरे आहेत सुसज्ज. आणि हे समोर आपला दत्ताचं एंट्री. दुर्वा भूक लागले का? भूक लागले पण आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे जेवायला. पेरू खाऊन घेऊ गाडीमध्ये. 50 किलोमीटर म्हणजे 1-1.5 तास लागेल आपल्याला. दुपारी आता वाजलेत बरोबर 12 वाजलेत. दुर्वा चला लवकर पेरू घेऊन आता निघूया. तुम्ही जा ना, पार्किंगची गाडी काढा. मित्रांनो ही कोल्हापूरची रूम. ही एंट्री आहे. इकडे हा दरवाजा आहे एंट्रीचा. आणि इकडून एक बेड इकडे आहे. पंखा वगैरे समोर, खिडकी, टीव्ही. एक टॉयलेट इकडे आहे. एक टॉयलेट इंग्लिश आणि बाथरूम इकडे आहे. बेसिन बाहेर आहे. हा पॅसेज आहे. पुन्हा इकडे एक रूम आहे. ही अशा प्रकारची पंखा, टी व्ही वगैरे. टी व्हीची काय गरज नाही. अशा प्रकारची ही रूम आहे. ही दुसरी रूम, 2 बेडरूमवाली. तर आजचा मुक्काम आपला इकडेच असेल. बघू संध्याकाळी फिरत फिरत कपिला मार्केट वगैरे गेलो तर
तिकडचं जरा व्हिडिओ वगैरे शूट करू. चला थोडा आराम करू, नंतर संध्याकाळी निघूया.